नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला जेमतेम 48 जागांवर समाधान मानावं लागलं. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांचं काय झालं, त्यांना किती जागा मिळाल्या याची चर्चा सुरू असतानाच राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची देखील चर्चा होतीये. मनसेने 2024च्या विधानसभा निवडणुकीत 128 मतदारसंघात उमेदवार उभे केले होते, परंतु राज ठाकरेंच्या मनसेला आपलं खातं देखील उघडता आलं नाही. मनसेचे एकमेव आमदार असलेल्या राजू पाटलांचा पराभव होताना सर्वात मोठा जिव्हारी लागणारा पराभव माहीममध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा झाला. मनसेच्या दारुण पराभवामुळे पक्षाचं चिन्ह आणि पक्षाची मान्यता रद्द होण्याची भीती व्यक्त केली जाते. पक्षाच्या राष्ट्रीय किंवा प्रादेशिक मान्यतेसाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिलेले आहेत. आता ती मान्यता टिकवण्यासाठी निवडणूक आयोगाचे कोणते नियम असतात? मनसेची मान्यता रद्द का होऊ शकते? कोणत्या गोष्टींचा मनसेला सर्वाधिक फटका बसला, याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुचिता घोसाळकर आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. मनसेची प्रादेशिक मान्यता रद्द होईल असं बोललं जातंय, परंतु ती रद्द का होईल हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण मनसेने आतापर्यंत लढवलेल्या विधानसभा निवडणुकींचा थोडक्यात आढावा घेऊयात. मनसेने आतापर्यंत 4 विधानसभा निवडणुका लढवल्यात. 2006ला शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि 2009ला मनसेने पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांनी 143 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 13 जागांवर मनसेचे उमेदवार विजयी झाले होते. तर पुढे 2014च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने 219 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी केवळ एका जागेवर मनसेला विजय मिळवता आला. 2019ला देखील त्यांनी 101 जागा लढवल्या होत्या. त्यावेळी देखील मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला. 2024च्या विधानसभा निवडणुकीत 128 जागांवर मनसेने आपले उमेदवार उभे केले, परंतु यावेळी मनसेला आपलं खातं देखील उघडता आलं नाही. यंदाच्या निवडणुकीत मनसेच्या झालेल्या दारुण पराभवामुळे मनसेची पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडील मान्यता रद्द होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. मनसेची प्रादेशिक पक्षाची मान्यता रद्द होण्याची कारणं काय आहेत ती आपण जाणून घेऊयात. नुकत्याच झालेल्या 2024च्या निवडणुकीत एकही आमदार निवडून न आल्यामुळे आणि मनसेच्या एकूण सगळ्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची टक्केवारी पाहिली तर ती फक्त 1.55% असल्यामुळे पक्षाची अधिकृत मान्यता आणि पक्षाचं चिन्ह जाण्याची शक्यता वर्तवली जाते. प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता टिकवण्यासाठी निवडणूक आयोगाचे काही नियम आहेत. जेव्हा एखाद्या पक्षाची स्थापना होते तेव्हा निवडणूक आयोगाला त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागते. त्यानंतर त्या पक्षाला राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवायची असेल तर त्या पक्षाला निवडणूक आयोगाने दिलेले निकष पूर्ण करावे लागतात. पक्षाने ते निकष पूर्ण केल्यानंतरच निवडणूक आयोग त्या पक्षाला राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा बहाल करतो. विधानसभा निवडणुकीत पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मतं आणि एकूण लढवत असलेल्या जागांपैकी कमीत कमी 2 जागांवर विजय मिळवणे म्हणजेच त्या पक्षाचे 2 आमदार निवडून येणं गरजेचं असतं. याचप्रमाणे जर एखाद्या पक्षाला एकूण मतांपैकी कमीत कमी 3% मतं मिळाली असतील तर त्या पक्षाचे 3 आमदार निवडून येणं गरजेचं असतं. आता हे झालं विधानसभेसाठीचं गणित. तर लोकसभा निवडणुकीत पक्षाला वैध मतांपैकी कमीत कमी 6% मतं मिळवणं आवश्यक असतं. तर एखाद्या पक्षाला प्रादेशिक पक्षाची मान्यता टिकवून ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या नियमांचं पालन करणं गरजेचं असतं आणि एखादा पक्ष जर या नियमांचं पालन करण्यात अपयशी ठरला तर त्या पक्षाची मान्यता रद्द होते. आता असं असलं तरी सुद्धा निवडणूक आयोगाने काढलेल्या एका पत्रकानुसार एखाद्या पक्षाची मान्यता रद्द झाली तर लगेचच त्या पक्षाचं चिन्ह जाईल असं नसतं. मान्यता रद्द करण्यात आलेला पक्ष काही काळ ते चिन्ह वापरून आपला राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाचा दर्जा परत मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. तशी विनंती मान्यता रद्द करण्यात आलेला पक्ष निवडणूक आयोगाला करू शकतो. तशी सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. आता अशी सुविधा जरी देण्यात आली असली तरी देखील पक्षाला इतर सुविधा पुरवल्या जातील असं नाही. तर मनसेला बसलेल्या फटक्यांचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे पक्षाच्या सतत बदलत जाणाऱ्या भूमिका. मनसेने नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत 128 जागांवर उमेदवार उभे केले होते. इतर पक्षांच्या तुलनेत त्यांनी त्यांचे उमेदवार सगळ्यात लवकर जाहीर केले. त्यामुळे मनसेच्या उमेदवारांना प्रचारासाठी जास्त वेळ मिळाला.
राज ठाकरेंनी देखील राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या, परंतु त्यांच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. मनसेने आतापर्यंत आपल्या भूमिकांमध्ये सातत्याने बदल केलाय. कधी भाजपच्या म्हणजे नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ तर कधी विरोधात भूमिका घेऊन प्रचार केला. आत्ताच्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने पुन्हा भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि नुकत्याच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून मनसेला महायुतीसोबत घेतलं जाईल असं वाटत होतं. मात्र चर्चेत ठेवून आयत्या वेळी मनसेला दूर ठेवलं गेलं. त्यामुळे राज ठाकरेंना महायुतीच्या विरोधात अचानक भूमिका घ्यावी लागली. ती मतदारांच्या पचनी पडली नाही. अचानक एकला चलोरेची भूमिका घेतल्यामुळे जनतेच्या आणि मनसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याचं दिसलं. याबरोबरच भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या सर्वच पक्षांचे नेते त्यांच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना उभारी देण्यासाठी त्यांच्या मतदारसंघात जाऊन ताकद देतात. असं राज ठाकरेंकडून कधीच होत नाही. मुंबई, पुणे, नाशिक वगळता इतर शहरं आणि ग्रामीण भागात त्यांचे दौरे काही वर्षांनीच होतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना ठोस दिशा मिळत नाही, ठोस कार्यक्रम मिळत नाही. मनसैनिक आणि मनसेचे आत्ताचे उमेदवार देखील खासगीत ही गोष्ट मान्य करतात, परंतु राज ठाकरेंसमोर ही बाब मांडण्याचं धाडस कोणीच करत नाही. परिणामी केवळ निवडणुकीत ऍक्टिव्ह होऊन पक्ष निवडणुका जिंकू शकत नाही आणि या धरसोडीमुळे, ठोस कार्यक्रम नसल्यामुळे आता मनसेची प्रादेशिक पक्षाची मान्यता रद्द होण्याची वेळ आली आहे. खरं तर मराठी माणसाचा, मराठी अस्मितेचा विचार करणारा पक्ष म्हणून राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाकडे सुरुवातीपासूनच खूप अपेक्षेने पाहिलं गेलं. त्यांना सुरुवातीच्या काळात चांगलं यश देखील मिळालं, परंतु ते टिकवण्यात ते अपयशी ठरलेत. चढ उतार तर सर्वांच्याच आयुष्यात येतात. मनसे देखील त्याला अपवाद नाही. परंतु येणाऱ्या काळात मनसे आणि राज ठाकरे गगनभरारी घेतील का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय. याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.